33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खास करून ज्या बहिणी हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली असून आता बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो अखेरकार तो क्षण आलेला आहे। राज्य सरकारने बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून अखेरकार खूप दिवसानंतर आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून आज सकाळपासून देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली म्हटल्यावरती आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, त्याचबरोबर किती हप्ते जमा होत आहेत। बघा, मार्च महिना गेला, एप्रिल महिना गेला आणि आता मे महिना सुरू झाला आहे। म्हणजेच की साधारणतः 2 ते 3 महिने झालं बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते। मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, आता मे महिना चालू झाला आहे, मे महिन्याचा देखील हप्ता नाही। त्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती किती हप्ते जमा होत आहेत, किती हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आज नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तब्बल 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती तब्बल 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बघा, पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप देखील अशा बऱ्याच बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्हाला देखील आता समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच किती हजार रुपये जमा होणार, किती हप्ते जमा होत आहेत, सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर तुम्हाला देखील हप्त्याची अत्यंत गरज असेल, जर तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता काळजी करू नका। फक्त 3 ते 4 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील प्रत्येक बहिणींसाठी अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आली आहे। ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करत होतो अखेरकार तो क्षण या ठिकाणी आला आहे। म्हणजेच की अखेरकार खूप दिवसानंतर आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून देखील बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे नक्कीच बँकेच्या खात्याकडे लक्ष ठेवा। बघा, आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर लगेच तुमच्या मोबाईलवरती पैसे जमा झाले अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि मेसेज आल्याच्या नंतर लगेच तुम्ही समजू शकता की खात्यावरती पैसे जमा झाले। आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली तर नेमके किती हजार रुपये जमा होत आहेत, किती हप्ते जमा होत आहेत, तर बघा, सध्या जर बघायला गेलं तर मागील काही दिवसांपासून अशी चर्चा होती। म्हणजेच की आपण या ठिकाणी बातम्यांमध्ये बघतच असतो की 4,500 रुपये जमा होणार, 3,000 रुपये जमा होणार, अशी चर्चा आपल्याला बघायला मिळत होती। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4,500 रुपये जमा होणार असं देखील सांगितलं जात होतं। त्याचबरोबर काही बातम्यांमध्ये 3,000 रुपये जमा होणार असं देखील सांगितलं जात होतं। परंतु आता नेमके पैसे किती जमा होत आहेत, किती हजार रुपये जमा होत आहेत, तर बघा, सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच साऱ्या
अफवा आपल्याला सोशल मीडियावरती बघायला मिळत आहेत, म्हणजेच की यूट्यूब असेल. आता यूट्यूबवरती तुम्ही बघतच असाल की बऱ्याच साऱ्या चुकीच्या बातम्या आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामुळे सत्य नेमकं काय आहे हे आपल्याला लवकर समजत नाही. बघा, सध्या जर बघायला गेलं तर आता काही ठिकाणी अफवा पसरत आहेत की बहिणींच्या खात्यावरती 3,000 जमा होणार, काही ठिकाणी 4,500 रुपये जमा होणार असं देखील सांगितलं जात आहे. परंतु बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, बघा सध्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी फक्त बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होत आहेत. 1,500 रुपये कशाचे, तर मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये सध्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहेत. बघा, एकंदरीत जर विचार केला तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 20 हप्ते जमा झाले होते. फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते जमा झाले होते. त्यानंतर आता मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये सध्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली. आता खरं तर सरकारने मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मे महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4,500 रुपये द्यायला पाहिजे होते. परंतु सरकारने फक्त एकच हप्ता दिला आहे. मार्च महिन्याचा हप्ता दिला असल्यामुळे बहिणींना या ठिकाणी काहीसा दिलासा मिळाला असला तरी बहिणींनी सरकारवरती तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. कारण की साधारणतः 2 ते 3 महिन्यांपासून पैसे जमा तर झाले नाहीच आणि त्यानंतर आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली तर फक्त 1,500 रुपयेच जमा होत असल्यामुळे बहिणी निराश झाल्या आहेत. खरं तर बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता आणि सध्या मे महिना सुरू असल्यामुळे मे महिन्याचा देखील हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे 4,500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होते. परंतु सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त बहिणींच्या खात्यावरती मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होत आहेत. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. फक्त मार्च महिन्याचा हप्ता जमा होत आहे. मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होत आहेत. इथपर्यंत आता सर्वांना समजलं असेल. आता त्यानंतर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार, तर बघा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. आता सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच बहिणींचा असा प्रश्न आहे, जर पैसे वाटप सुरू झाले आहेत तर मग माझ्या खात्यावरती पैसे का आले नाहीत, असा या ठिकाणी बऱ्याच बहिणींचा प्रश्न आहे. तर बघा, याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे जेव्हा शासनाकडून अशा मोठ्या योजनांचे पैसे सोडले जातात तेव्हा हे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जात असतात. म्हणजेच की सकाळी काही बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले, आता दुपारी काही बहिणींच्या खात्यावरती, त्यानंतर संध्याकाळी काही बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. म्हणजेच की बघा, जर अद्याप देखील तुमच्या देखील खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा झाला नसेल तर काळजी करू नका, कारण की येत्या 2 ते 3 तासांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील किंवा येत्या 10 ते 15 मिनिटांमध्ये देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्यामुळे नक्कीच बँकेच्या खात्याकडे लक्ष ठेवा. बघा, पैशांचे वितरण हे 2 ते 3 दिवस चालू असते. त्यामुळे जर कदाचित आज पैसे जमा झाले नसतील तर उद्या होतील, जर उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील. कारण की आता हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. मार्च महिन्याचा 21वा हप्ता, 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली असून आता येत्या अवघ्या काही तासामध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पैशांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचा अजून एक प्रश्न आहे. बघा, हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली, आज कधीही पैसे जमा होऊ शकतात. त्याचबरोबर या ठिकाणी फक्त मार्च महिन्याचाच हप्ता जमा होत आहे. मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे फक्त 1,500 रुपयेच जमा होत आहेत. हे देखील आता सर्वांना समजलं. म्हणजेच की थोडक्यात जर सांगायचं झालं तर मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून आज कधीही तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात. आता पैसे जमा होणार, परंतु कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर बघा एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बघा, ज्या बहिणींची KYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असेल, ज्या बहिणींचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच पात्र बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि इतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सांगतो, बघा
तब्बल साधारणतः म्हणजेच की 2 ते 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. खूप दिवसानंतर मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. आज कधीही पैसे जमा होऊ शकतात आणि त्यानंतर ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असेल, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील, ज्या बहिणींचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक असेल, तर अशाच पात्र बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. त्यानंतर ज्या बहिणींची EKYC पूर्ण नसेल, ज्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर नसेल, ज्या बहिणींचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याच निकषामध्ये बसत नसतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही. म्हणजेच की फक्त पात्र असणाऱ्याच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल, तुमची EKYC पूर्ण असेल, तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असेल, तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल, तर 100% आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आज म्हणजे त्या 2 ते 3 तासांमध्ये पैसे जमा होतील किंवा 10 ते 15 मिनिटांमध्ये देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात. कारण की हप्त्याचे वितरण हे सुरू झाले आहे. सरकारने हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आता अवघ्या काही वेळेमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्याचबरोबर बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती सकाळीच पैसे देखील या ठिकाणी जमा झाले आहेत, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, आता मार्च महिन्याचा हप्ता जमा होतच आहे, तसेच एप्रिल महिन्याचा देखील हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता आहे. कारण की या ठिकाणी जर बघायला गेलं तर मागील साधारणतः या ठिकाणी 2 ते 3 महिन्यांपासून बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. मार्च महिन्याचा हप्ता रखडला होता, एप्रिल महिन्याचा हप्ता रखडला होता, आता मे महिना चालू झालेला आहे. आता सध्या जर बघायला गेलं तर रखडलेला मार्च महिन्याचा हप्ता जमा होत असून लवकरच एप्रिल महिन्याचा देखील हप्ता जमा होईल. त्यानंतर मे महिन्याचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल. परंतु सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या घडीला फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होत आहेत आणि सरकारचं देखील उद्दिष्ट आहे सध्या तरी या ठिकाणी मार्च महिन्याचे 1500 रुपये सुरक्षितपणे तुमच्या खात्यावरती पोहोचवणे हे सरकारचे सध्या मुख्य उद्दिष्ट आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीची अत्यंत आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि सरकारकडे अशी देखील मागणी आहे की लवकरच एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा देखील हप्ता सरकारने वाटप करावा. सध्या जर बघायला गेलं तर फक्त मार्च महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. तर अशा पद्धतीची बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.